हाय, तर स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेवभाजी. त्यासाठी आपण इथे 2 कांदे घेतले, एक मोठा टोमॅटो घेतला आहे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आणि थोडा पुदिना. आता आपण हे सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे. आता आपण याला तव्यावरती भाजून घ्यायचं आहे. शेवभाजी बनवायची आहे आपल्याला इथं मसाले. त्यासाठी आपण इथे तवा गॅसवरती ठेवला आहे. आता तवा आपला गरम झालेला आहे. आपण आता याच्यावरती कांदा भाजून घेऊया. कांदा आपल्याला असा गुलाबी रंग येईपर्यंत तव्यावरती भाजून घ्यायचा आहे. आणि पूर्ण रेसिपी बघा आणि तुमच्याकडे शेवभाजी कशी करता हे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. आणि अशी भाजी तुम्ही पण बनवून बघा घाई गडबडीमध्ये. छान होते, एकदम टेस्टी भाजी झाली होती इथे. आणि इथे आपली तयार होत आहे कांद्याची झणझणीत शेवभाजी. तुम्ही कशी बनवता शेवभाजी हे नक्की सांगा. आमच्या पद्धतीने आम्ही अशी बनवतो. आणि भाजीला काही नसेल तर आपण हे चटकन आणि पटकन शेवभाजी अशी बनवू शकतो. आपल्या हॉटेलला सुद्धा मागे टाकेल अशी भाजी. अशी भाजी तुम्ही बनवली अशा पद्धतीने तर हॉटेलची भाजीसुद्धा विसराल, इतकी छान होते. आता कांदा झाला आहे, आपण कांदा काढून घेऊ. कांदा झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तव्यावरती आपण खोबरं टाकून घेऊ. आता हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. असा गुलाबी रंग येईल असा. एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे खोबरं. तर याच्यावरती आपण थोडं तेल टाकू आणि असा गुलाबी रंग येईपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कमी गॅस करून भाजायचं आहे. आता खोबरं झालं आहे, आपण काढून घेऊ. आता आपण एक टोमॅटो घेतला आहे. ते टोमॅटो पण आपण तव्यावर थोडं तेल टाकून भाजून घेऊ. आणि थोडा लसूण, तो लसूण पण टोमॅटोसोबत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. असंच भाजायचं आहे आपल्याला, जास्त नाही. थोडं तेल टाकून एकदम नाही भाजायचं आहे आपल्याला. थोडासा असा सोनेरी रंग येईपर्यंतच भाजायचं होतं टोमॅटो. मसाला आपण चांगला थंड होऊ द्यायचा आहे. थंड झाल्यावरच आपण मिक्सरमधून काढून द्यायचा. आता थंड झालं आहे, आपण मिक्सरमधून काढून घेऊ. तर इथे आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे पहिले, पुदिना. त्यानंतर आपला आहे सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता मिक्सरमधून काढून घेऊ एकदम बारीक. आता असं बारीक आपण मसाला काढून झाला आहे आपला. आणि याच्यामध्ये मी 1 चम्मच धना पावडर पण टाकून घेतली होती. आता इकडे कढई पण आपण ताप्यासाठी ठेवली होती. आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ. इकडे असं छोटा मटका आहे, त्याच्यामध्ये मी तेल घेतलं आहे. एवढं तेल मला घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं तुम्हाला लागत असेल तसं तुम्ही तेल वापरू शकता, पण एवढं तेल भरपूर झालं. आता आपलं तेल तापलं आहे, आपण याच्यामध्ये मसाला टाकून घेऊ. आता मिरचा मसाला आपला तेलामध्ये झाला आहे चांगला. जास्त पण होऊ द्यायचा नाही, कारण आपण कांदा टोमॅटो हे सगळं भाजून घेतलेलं होतं. आता आपण याच्यामध्ये तिखट टाकू. इथे मी 2 चमचे तिखट घेतले आहे. थोडी हळद घेतली. हे गावरान मिरचीचं तिखट आहे. तुम्ही तुमचं तिखट जसं असेल त्याप्रमाणे, तिखट असेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता. आणि 1 चम्मच मसाला घेतला आहे. तो मसाला तुमच्या घरात जो मसाला असेल तो मसाला तुम्ही टाकू शकता. आता एक परत आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपलं जे मिक्सरचं भांडं होतं ते थोडं आपण त्याच्यामध्ये हलवून पाणी टाकायचं आहे. तुम्हाला लागेल तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता. म्हणजे एकदम पातळ नाही करायची आपल्याला भाजी. नॉर्मल जेवढी आपली भाजी घट्ट असते मसाली तेवढी आपल्याला इथं घट्ट भाजी करायची आहे.
तर हे जास्त घट्ट होईल, थोडं पाणी अजून टाकते मी याच्यामध्ये. बस आपलं पाणी भरपूर झालं आहे याच्यामध्ये. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि भाजीला चांगली उकळी आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये शेव टाकायचे आहे. अगोदरच शेव टाकले ते एकदम गाळ होऊन जाता, त्यासाठी आपण याच्याला उकळी आल्यावरच शेव टाकायचे आहे. आता भाजीला उकळी आली आहे, आपण याच्यामध्ये शेव टाकून घेऊ. आता तुम्ही बघू शकता हॉटेलच्या भाजीपेक्षाही एकदम भारी भाजी इथं आपली तयार झाली आहे, अगदी 10 मिनटामध्ये. बघू शकता. आता याच्यामध्ये आपण थोडा कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशी भाजी नक्की बनवून बघा.